नमस्कार मैत्रिणींनो, बघा आपल्याला काळा मसाला बनवायचा आहे. त्याच्यासाठी 2 किलो लाल मिरची निसून व्यवस्थित घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता. कशा आहेत माझ्या मैत्रिणी? तर मस्तच असत्या ना आणि मस्तच राहा अशी मी सगळ्या देवांपाशी प्रार्थना करते. आणि बघा ही बेडगी मिरची आहे. 2 किलो ही लाल मिरची, तर बेडगी मिरची पाव किलो आहे, पण त्यातली थोडी मी ठेवणार आहे. तुम्ही बघू शकता. बघा बेडगी मिरची. आणि मसाले दाखवते. हे सगळे मसाले आहेत. तेजपत्ता, दगडी फूल, चक्री फूल, काळे मिरे, विलायची. हे काय म्हणतात काय माहिती, मला पण नाही माहिती, पण आहे हे असं काहीतरी. हे बघा शहाजिरे, दालचिनी पण थोडी जास्त होती, मी काढून ठेवणार आहे. आणि हे खसखसचं पाकिट आहे. आणि बघा लवंग. आणि अर्धा किलो धने घेतले. 2 किलो मिरचीला अर्धा किलो धने भरपूर होतात. आणि मी बनवते तसं एकदा नक्की तुम्ही पण बनवून बघा माझ्या मैत्रिणींनो. माझ्या यूट्यूब फॅमिलीच्या मैत्रिणी तर खूपच छान आहेत. सगळ्या माझे व्हिडिओ बघतात. धन्यवाद बरं का माझ्या मैत्रिणींना सर्वांना. आणि हे बघा हे खोबरं भाजून घेतलंय. खोबरं भाजून घेतले मस्त पैकी असं काळं खोबरं भाजून घेतले. म्हणजे कसं काळं होईपर्यंत भाजलं ना तर व्यवस्थित असा मसाला पण काळा होतो नाही का. आता हे सगळं मिरची आणि धने हे सगळा मसाला मी भाजून घेणार आहे. आणि कांदा राहिला बघा तिकडं. कांदा राहिला. आता कांदा पण आहे, वाळवून ठेवला कांदा, तर कांदा पण टाकणार आहे, पण नंतर तुम्हाला भाजल्याच्या नंतर पूर्ण दाखवते. हे बघा सगळा मसाला असं कसा आहे मसाला, तर मला नक्की सांगा. आमचे व्हिडिओ आवडले तर शेअर, लाईक, सबस्क्राईब करत जा. चला आता भाजल्याच्या नंतर दाखवते तुम्हाला. ओके. बघू शकतात मैत्रिणींनो, बघा मिठूच्या मम्मीनी पेटवली चूल इथं मस्तपैकी मसाला भाजायला गच्चीवरती. हे बघा धने भाजायला चालू. इथं खोबरं भाजून घेतले मस्त. आता म्हणलं भाजून घेते चुलीवरचा काळा मसाला. हे बघा मसाला ठेवलाय सगळा इकडं. सगळा मसाला तर मिक्स करून भाजून घेते. कांदा विसरला होता मग व्हिडिओमध्ये दाखवायचा. कांदा, बेडगी मिरची, थांब नाहीत करपत. हॅलो, ही आहे मिरची. बघा चला आता भाजल्याच्या नंतर दाखवते तुम्हाला आणखी कशी आहे चूल आणि चुलीवरचा मसाला. तुम्ही नक्की सांगा. हॅलो मैत्रिणींनो, बघू शकतात आपला मसाला भाजून झालेला आहे. बघा हे कांदा भाजला एकदम असा कुरकुरीत झाला आहे. काळा होईपर्यंत भाजला. बघा खोबरं तर दाखवलंच होतं की मग आम्ही भाजलेला. खोबरं भाजून घेतलं व्यवस्थित. बघा मिरच्या बघा एवढ्या भाजत अशा काळ्या मस्तपैकी पातेल्यात भाजल्या. बघा चुलीवर दाखवलं मी, त्याच्यात भाजत तुम्हाला चुलीवर भाजल्या मसाला मस्त खमंग असा. मटणची भाजी तर एकच नंबर होती. आणि मैत्रिणींनो तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा असा मसाला. आपल्याला तर ह्याला कुटायला द्यायचं, कुटून आणायचं डांगावरून नाही का. हे बघा मसाला सगळा आहे एकदम असा छानपैकी भाजलेला आहे बघा मसाला. आणि हे बघा हे धने पण असे काळे होईपर्यंत भाजले. धने सगळं काळं होईपर्यंत भाजले ना मग व्यवस्थित मसाला बनतो. असा काळा मसाला बनते. आमच्याकडं अशा पद्धतीने बनवतात मसाला. तुमच्याकडं कसं बनवतात ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि माझा मसाला कसा झाला आहे तो पण कमेंटमध्ये सांगा. मिठूच्या मम्मीचा आवडला तर लाईक शेअर करा, सबस्क्राईब करा. नवीन असाल तर चॅनलला. तसं तर माझ्या मित्रमैत्रिणीचा आणि यूट्यूब फॅमिलीचा मला भरपूर सपोर्ट आहे. मी खूप त्यांची आभारी आहे. बघू शकता तुम्ही. उन्हाचा आता पावसाचा टाईम झाला आहे तर सादळण म्हणून कॅरीबॅगमध्ये बांधून ठेवते आता सगळं आणि कुटायला देते. तर मी जाते ना तर कुटाय. हे बघा
कुठून आणल्यावर दाखवायचं ना, कुठून आणल्यावर कसं होते मसाला ती बघा. आणि तुमचा असा सपोर्ट राहू द्या मला. काळा मसाला घरी आपलं बनवण्याची सोपी पद्धत. लई टाईम जाते पण आपलं परफेक्ट पैकी बनतं काळा मसाला. मटण तर लई भारी बनतं. दाखवते आता कुठून आणल्यावर. बघू शकतात मैत्रिणींनो, आपला मसाला बनवून तयार झालेला आहे. किती व्यवस्थित झालाय बघा आणि किती काळा पण झालाय. असा एकदम मुटका बनतोय त्याचा. तुम्हाला माहिती आपल्या बायकांना मुटका म्हणजे असं एकदम चोपडा चोपडा झालाय बघा. आणि आमच्याकडं कुठून पण छान देतात मसाला. 2 किलो मिरच्या होत्या, पाव किलो बेडगी मिरची होती, अर्धा किलो खोबरं होतं आणि कांदा होता बराच. 1-2 किलो कांदा चिरलेला असेल तर वाळून थोडाच होतोय नाही का. आणि धने अर्धा किलो आणि खडा मसाला मी तर तुम्हाला दाखवलाय सगळा. बघा किती छानपैकी बनला आहे असा मसाला. आणि मिट्टूच्या मम्मीची ही रेसिपी जर तुम्हाला आवडली तर नक्की एकदा ट्राय करून बघा. आणि मटणची भाजी पण खूप छान बनती. साध्या भाज्या पण खूप छान बनतात. दुसरं काही टाकावं लागत नाही. मस्तपैकी असा मसाला बनवला बघा मी. आणि माझे व्हिडिओ आवडले तर लाईक शेअर सबस्क्राईब करत जावा मिट्टूच्या मम्मीला. धन्यवाद मैत्रिणींनो. आणि व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघत जा. बाय बाय.